नमस्कार मैत्रिणींनो. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता एक नवीन ट्विस्ट आलेला आहे. तो म्हणजे आता इथे प्रतिमेला महिपतची भेट झाली आहे आणि ती आता सांगणार आहे की महिपतनेच माझा खून केला होता किंवा आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला होता. तर चला जाणून घेऊया ते कसं. पण प्लीज त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मनोरंजन मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तर इथं आता मधुभाऊ शुद्धी आल्यामुळे सायली प्रतिमाला म्हणते की आत्या आपण ना देवदर्शन करून यावं. तर प्रतिमा म्हणते ठीक आहे. दोघीही देवदर्शनला जातात. लाईनीला उभं राहिल्यानंतर प्रतिमा म्हणते अगं आपण ही फुलहार तर घेतली सायली, पण प्रसाद घेतलाच नाही. तर सायली म्हणते तुम्ही इथेच थांबा, मी प्रसाद घेऊन येते. तर सायली प्रसाद आणण्यासाठी जाते आणि प्रतिमा आता लाईनीला उभं असते. पण सायलीला यायला उशीर होतो. तोपर्यंत प्रतिमा मंदिरापर्यंत पोहोचते आणि आरती झालेली असते. पण जी आरती केलेली असते ते महिपतच्या हातून आज झालेली असते आणि आरती देण्यासाठी महिपत हळूहळू पुढे येत असतो. तसं तसं प्रतिमा महिपतला बघते तसं तसं तिला थोडं थोडं भूतकाळ आठवायला सुरुवात होतो आणि महिपत ही अचानक प्रतिमाला बघतो. महिपतला पण खूप घाबरतो का बाबा हिला जर आता भूतकाळ आठवला तर सर्व लोकांदेखत ही काही म्हणते का काय. तर महिपत पटकन तिच्या पुढे येतो आणि तिला आरती देतो. आरती देत असताना महिपत ते ताट तिच्याकडे ढकलण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये पटकन 2-3 कापराच्या वड्या जास्त टाकतो. त्याच्यामुळे तो आगीचा भडका थोडा जास्त होतो. आगीचा भडका झाल्यामुळे प्रतिमा घाबरते. प्रतिमा इथे महिपतला तो ओळखते, पण आगीमुळे ती घाबरते आणि अचानक तिथे बेशुद्ध पडते. सर्वजण तिला उठवण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात महिपत तिथून पळ काढतो. सायली येते. सायली म्हणते प्रतिमा आता काय झालं. तर तेवढ्यात प्रतिमा शुद्धी आल्यावर सायलीला म्हणते अगं इथं कोणीतरी होतं, त्यानेच मला मारलेलं आहे, इथं कोणीतरी होतं. पण सायलीला नेमकं प्रतिमाला काय बोलायचं आहे हे कळतच नाही. तर आता पुढील भागामध्ये प्रतिमा सर्व सत्य सायलीला सांगेल का महिपतनीच प्रतिमा आणि रविराजला मारण्याचा प्रयत्न केला होता हे सर्वांना कळेल का, हे सर्व जाणून घेण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.